हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या कुरडया. तर 5 किलो गव्हाच्या कुरडया बनवत आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर गहू स्वच्छ करून घ्यायचेत आणि 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचेत आणि 3 दिवस भिजत ठेवायचेत. पहिल्या दिवशी धुवून ठेवतो, दुसऱ्या दिवशी पण धुवून घ्यायचेत आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी व्यवस्थित धुवून झाल्याच्या नंतर त्याला मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घ्यायचे. तर हा तिसरा दिवस आहे बघा. तर स्वच्छ धुवून काढलेले आहेत, बघू शकता एकदम टम्म फुगलेत आणि व्यवस्थित भिजलेले आहेत. दाबलं की त्यामधनं चीक बाहेर येतोय. तर आता मिक्सर जारमध्ये याला आपण वाटून घेणार आहोत. तर आता याचा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून मिक्सर जारला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकताय अजून थोडं पाणी टाकून मी वाटून घेत आहे आणि 2-3 पाण्यामध्ये त्याला आपण टाकणार आहोत आणि चाळून घेणार आहोत. तर बघू शकताय पाणी घेतले भरपूर. तर सगळे गहू वाटून घेतलेत. आता चाळून घेत आहे. 2 चाळण्या घेतलेल्या आहेत. थोडीशी जाड आहे, त्यानंतर अजून बारीक आहे आणि त्यानंतर कॉटनचा पातळ कपडा एका डब्याला बांधून घेतलेला आहे आणि तेच खाली पण चाळत आहोत. तर जेव्हा कॉटनच्या कपड्यामधून चाळतो आपण तेव्हा ते चिकट असतं, तर भरपूर वेळ लागतो. तर हे करायला पण खूप वेळ लागतो आणि त्याच्यानंतर वरचा जो राहतं कधी भुसा निघतो त्याला पण एका दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून त्याचा पण चिक काढून घेतलेला आहे. तर असंच करून व्यवस्थित सगळं चाळून घेतलं आहे. चाळायला भरपूर वेळ लागला आम्हाला आणि हे रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर वेगवेगळ्या पाणी म्हणून भरपूर पाणी होतं, बघू शकताय डब्बाभर इतकं पाणी झालं. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी वरचं पाणी जे आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. चीक त्याच्या खाली बसतो, एकदम चांगला जाम घट्ट होऊन बसतो. तर वरचं पाणी काढून घेत आहे आणि बघू शकता एवढा चीक झालेला आहे. जेवढा चीक झालेला आहे तेवढंच पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आपल्याला आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे. एकदम घट्ट खाली बसलेला आहे बघा. तर तो हातानं आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याच्या गाठी झाल्यासारखा होता जाम असा. तर तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे चीक. तर जेवढा चीक झालेला आहे तेवढंच पाण्याचा आदान ठेवलेला आहे. म्हणजे पाणी गरम करायला ठेवलं, चांगलं खळखळून उकळलं पाहिजे पाणी. आणि थोडंसं आपल्याला घट्ट जर वाटलं नंतर तर थोडंसं पाणी गरम करून बाजूला पण ठेवू शकता तुम्ही. 1-2 ग्लास लागलं तर तुम्ही नंतर टाकू शकता. तर एकदम चिक सगळं आता त्याच्या गाठी वगैरे काढून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याला त्या पाण्यामध्ये टाकून हाटून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तो व्हिडिओ झाला नाही आहे, बघू शकताय. जेव्हा आपण टाकतो तो एकानं टाकायचं आहे आणि एकानं हाटायचं. एकदम जाम होतं ते, पटापट हाटायचं असतं, नसता गाठी बनतात त्याच्या. बघू शकताय तुम्ही एकदम जाम होतं, त्याला भरपूर ताकद लागते. फटाफट हाटून घ्यायचे. तर पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे, कमी जास्त झालेलं नाही आहे बघा. आम्ही गरम पाणी बाजूला पण ठेवलं आहे, जर घट्ट झालं तर टाकता येईल म्हणून. थोडंसं त्या डब्याला पाणी टाकलं गरम आणि ते टाकले. एकाचेच हात गळून जातात. आता दुसरे एकजण त्याला हाटून घेतो आहे. 2-3 वेळेस असं हाटून घेतले आणि हे पापड जे आहेत एकदम छान शिजवावं लागतात, बघू शकताय. आता हे झाकून ठेवलं होतं आणि नंतर परत हे चिक असं वर खाली करून 2 ते 3 वेळेस करून घ्यायचा. तेव्हा तो चीक चांगला शिजल्या जातो, नाहीतर पापड व्यवस्थित होत नाहीत, मोडून जातात. बघू शकताय असं 2 ते 3 वेळेस आपल्याला करून घ्यायचं आहे. आता परत झाकून ठेवलं आहे आणि तिसऱ्या वेळेस पण आम्ही तसंच केलं आणि मग नंतर आपला चीक एकदम व्यवस्थित शिजल्याच्या नंतर त्याच्या आपल्याला कुरडया टाकून घ्यायच्यात. आता एकदम छान असा शिजलेला आहे चीक आणि खाली थोडंसं असं कोळसा जो गरम असतो ना तो इस्तू चालूच आहे. जाळ बंद केला आहे पण थोडासा आरवर ठेवलेलाच आहे, म्हणजे गरमागरम जेव्हा आपण टाकू कुरडया तेव्हा फटाफट पडतात. चीक थोडासा पण थंड झाला की थोडंसं टाकायला हार्ड होतं. तर अशा छोट्या छोट्या आकाराच्या सर्व कुरडया आम्ही टाकून घेतलेल्या आहेत. तो खूपच छान अशा झालेल्या आहेत बघा, पांढऱ्या शुभ्र. चीक पण छान शिजलेला आहे आणि हा चीक नुसता खायला पण खूप छान लागतो. तर बघू शकताय सर्व कुरडया टाकून घेतलेल्या आहे आणि त्या पण खूप छान अशा झाल्यात. 1 ते 2 दिवस त्याला उन्हामध्ये ठेवायच्या आहेत. सुकल्याच्या नंतर तेलामध्ये छानपैकी अशा तळून खायच्यात. रसासोबत तो खूप छान लागतात. सध्याचा आंब्याचा सीझन आहे, बघू शकताय. सुकल्याच्या नंतर एवढ्या छान मस्त झाल्यात, तर दुप्पट तिप्पट अशा फुलत आहे, बघू शकताय तुम्ही पण.
आणि आता पाऊस पडणार आहे, तर पावसामध्ये तर अजून छान लागतात तळवणीचे पदार्थ. तर नक्कीच करून बघा. एकदम छान अशा कुरडया झाल्यात, बघू शकताय तुम्ही. तर रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.